तर भगिनींनो, तुम्ही आजच्या कार्यक्रमाला आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आता आमचं मन किती मोठं आहे तुम्हाला तर माहिती आहे. हा, पण लगेच आम्हाला देव समजून आमच्या पाया बिया पडू नका बरं का. हे आम्ही आमच्या गावच्या भगिनींसाठी केलेलं आहे. असं कसं डॅडी, तुम्ही आमच्यासाठी देव आहात. अहो नाही हो, अहो नका 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 पाया पडू आमच्या. आम्ही एवढे मोठे नाही. या गावचं भलं कसं होईल हे आम्ही कायम बघत असतो. वेगळं काय करत नाही बा. लोकांचं भलं करणं हे आमच्या कुटुंबाचं ध्येय आहे. बस 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 बस. बघितलंस तुळजा, डॅडींना किती मान आहे. उगाच नाही मी त्यांना माझा देव मानत. हे देव आहेत की राक्षस आता लवकरच सगळ्यांना कळेल. ए छत्र्या, झाला का सेटअप लावून? हे काय आत्ताच लावून झाला. मग आता एक नवा सेटअप लावायचा आहे. आता कसला सेट? इकडे मी सांगतो तसं करायचं. चल जा. वाटतं कामाला लागतो. काय झालं चिरंजीव, चेहरा का पडलाय? हा, डॅडी एक टेन्शन आहे. ते आलं लक्षात. काय झालं ते बोला. शाळेतलं CCTV फुटेज आहे ना, ते त्या तुळजाच्या हाती लागलंय. आणि ती इथं माझ्या लग्नाचा व्हिडिओ नाही दाखवणार आहे, तर तेच CCTV फुटेज इथं सगळ्यांना दाखवणार आणि माझी पोल खोल करणार आहे. ही सगळी जय्यत तयारी त्याच्यासाठीच चालली. आपल्याच घरात आपल्याच गावातल्या बायकांसमोर आपल्याच आबरूचे दिंडवडे काढायचा प्लॅन यायचा. चांगले पांग फेडते. बापाचं घर पेटवायला मागं पुढं बघणार नाही. चिरंजीव, हिनं आपलं घर पेटवण्याआधी कामाला लागा. आम्ही सांगतोय ते करा. होय डॅडी. ही संक्रांत निंबाळकरांच्या घरावर नाही, जगतापांच्या घरावर आली पाहिजे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे घ्या पाणी. अरे वा, आणलं पण होईल लगेच. पण तुझ्या का तोंडचं पाणी पळालं? नवरा जेलमध्ये जाणार म्हणल्यावर तू तर खुश व्हायला पाहिजे की. त्या तुळजाकडनं एवढी मोठी न्यूज कळाली तुला. मला सांगायला तोंड शिवलं होतं का तुझं? भावाचं काय असेल तर कशी पळती ग तू? पण मला काय सांगायचं म्हणलं की दाढ भरती तुला. बोल की. तुम्ही खूप चुकीचं वागलात. तुमच्यामुळे दादाला ए थोबाड बंद, थोबाड बंद कर. तुझ्या तर नो दादा काय दादा, पाणी पाणी सांडून द्यायचं नाही. उभी राहा, वर ये. पाण्याचा एक थेंब जरी सांडला ना, आई शपथ पाणी पण मागू देणार नाही एवढा मार. सरळ उभी राहा. सरळ खायचं आमच्या इथं आणि कळवळा कुणाचा? तुझ्या भावाचा. माझी बायको आहेस आणि मदत करते त्या नीच तुळजाची. लाज वाटते का तुला? लाज? हो, असं काय बोलताय? तुमची बहीण आहे ती. ए मी नाही मानत तिला बहीण, कळलं का? ही अशी बहीण असती का? स्वतःच्या भावाला जेलमध्ये टाकायला निघाली अशी बहीण असती का? आता तू एक काम करायचं, तिच्याकडे जायचं आणि तिथून तो पेन ड्राईव्ह घेऊन मला आणून द्यायचं. कळलं? नाही, मी नाही करणार आहे काम. तुम्ही मला मारा, जोडा, काय पण करा, पण मी नाही करणार आहे. तुमच्यामुळे माझ्या दादाला जेलमध्ये जावं लागलं. मी नाही करणार असलं काही. हो ना?
दादाला जेलमध्ये जायला लागलं मायामुळं. पण आता तू जर माझी मदत नाही ना केली तर तुझ्या बाबाला टाकात जायला लागल. हा, तुला काय वाटलं मी जेलमध्ये जाणार म्हणजे तुझ्या बाबाला सोडून जाणार का ग? 5व्या मिनिटाला जेलमधनं मी बाहेर येईल. डॅडींचा वट माहिती आहे ना, 2 मिनिटात मला ते बाहेर काढतो. एकदा का मी जेलमधनं बाहेर आलो की मग तुझ्या भावाचं काय, त्याला कायमचा वर पोचावला की विषय संपला. म्हणजे माझे सगळे बदले एका झटक्यात पूर्ण. म्हणजे बघ, तुझा भाऊ गेला, तो एक बदला झाला. तुझ्या भावाबरोबर माझ्या बहिणीने मला त्रास दिलाय, तो एक बदला. आणि तू मला मदत नाही केली, तो एक बदला. वा, एक नंबर विषय म्हणा. मी काय म्हणते, या सगळ्यात ना तुझ्या त्या 3 बहिणी अनाथ होणार की ग? त्यांच्या आयुष्याची पार माती होणार. तुझ्या घराची पण वाट लागणार. आता तुलाच या सगळ्या गोष्टी पाहिजे तर त्याला मी तरी काय करणार? द्यावी लागते सुपारी. हॅलो, विषय करून टाक. सूर्यकांत जगताप. नाही नाही, असं नका करू. मी मी तुम्ही जे म्हणाल ते सगळं करायला तयार आहे, पण प्लीज असं नका करू. करणार करणार का? हो हो. थांबव रे, ठेव चल. लय भारी राव तू. नवऱ्याला वाचवायची वेळ आली की तुझं तोंड असं बंद होतं, आणि हेच भावाला वाचवायची वेळ आली की तुझं तोंड या असं उघडतं. आता तोंड उघडलंय ना, तर हात पण चालवायचे. त्या तुझ्याकडं जायचं आणि तिच्या पर्समधला पेनड्राईव्ह काढून मला आणून द्यायचं. तुझ्याकडं 20 मिनिटं आहे. किती? 20 मिनिटं. आता तो पेनड्राईव्ह मला मिळाला तर ठीक, आणि जर नाही मिळाला तर सूर्यकांत जगताप डिस्क्याव. तेजू, अगं काय करतेस? तुझ्या बहिणीने किती मेहनतीने मिळवला असेल हा व्हिडिओ. स्वतःचा जीव धोक्यात घातला असेल का तर फक्त निंबाळकर घराण्याचं खरं रूप जगासमोर आणता येईल. अन्यायाला वाचा फुटेल. तुझी काळजी वाटली म्हणून तिने तुला सगळं सांगितलं, पण तू काय केलंस? तिचाच विश्वासघात केलास. तेजू, अगं विचार कर. अगं हा व्हिडिओ तुला शत्रूच्या पिंजऱ्यातनं सुटका करू शकतो. दादासमोर शत्रूचा खरा चेहरा दाखवता येऊ शकतो. ऐक माझं, नको बदलू हा पेनड्राईव्ह. नाही नाही, मी जर शत्रू जसं म्हणतो तसं नाही केलं तर तू माझ्या दादाला नाही, दादाला काही झालं तर माझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल. नाही, मला माझ्या दादासाठी हे करावंच लागेल. मला हे करावंच लागेल. आय एम सॉरी. मला याची कोणी शिक्षा देईल नाही मला माहित नाही, पण मी स्वतःच याची मला शिक्षा देणार आहे. सॉरी बहिणी, सॉरी बहिणी, सॉरी. मला माफ कर बहिणी, मला माफ कर. मावशी सारखं इकडे बसा. हा,
आता तुझा बेबी शत्रुभयाच्या लग्नाचा व्हिडिओ लावतात. हा बसा बसा. डॅडी, तुमच्या साम्राज्याला सुरुंग लावायला आली गेली. आता ह्या आगीत तुमचं हे घर वाचणार नाही. तुळजा काय मस्करी लावली आमची? कुठे आहे व्हिडिओ? लाव लवकर, बायका खोळंबल्यात ना. अयो, पेन ड्राईव्ह खराब झाला का काय? हा तर तोच पेन ड्राईव्ह आहे. मग यातलं फुटेज गेलं कुठे? ही अशी आमची बहीण पहिल्यापासून अलगरची. तुझी सवय ना अजून गेलेली नाही दिसत वाटतं. होय अगं, एवढा महत्वाचा व्हिडिओ आता आणि तोच गाळ करून टाकला का तू? काय राव. ओ दाजी, सांभाळा बरं का तुम्ही तुमच्या बायकोला. एक ही आमची बहीण आहे आणि एक ही तुमची बहीण आहे. घरातली सगळी कामं एकदम व्यवस्थित, सगळ्या जबाबदाऱ्या ना एकदम व्यवस्थित चोख पार पाडत असते. काम सांगायला खोटी की काम झालंच म्हणून समजा. तुळजा, कुठं फोटो आणि व्हिडिओ? मी काय सांगू तुला आता सूर्य? माझ्याकडे खरंच पुरावा नाही. पुराव्याशिवाय मी जर काही बोलले तर तुला परत माझा राग येईल. मी तुला शब्द दिलाय, तुला दुखावणार नाही. वहिनी, अगं बोल की काय झालं? ऍक्च्युली फाईल करप्ट झाली वाटतं. माफ करा मला. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांचा एवढा वेळ वाया गेला. अगं वहिनी, एवढं काय त्यात? होतं असं कधी कधी. राहू दे. तुळजा, आधी बघायचं ना व्यवस्थित. अरे असू दे की, ठीक आहे. बरं चला, ते सोडून द्या आता. जेवायला या सगळेजण. हा चला चला. हा, काय जावई बापू, तुम्ही आलात, आम्हाला लय बरं वाटलं. सगळे गैरसमज दूर झाली. ही मकर संक्रांत खऱ्या अर्थानं साजरी झाली म्हणायची. आता इथून पुढं मनात काय बी आणायचं नाही. आता काही लोक तुमच्या मनात आमच्याबद्दल काय बाय भरवतील, पण तुम्ही कोणाच्या बी कसल्या बी म्हणण्याला बळी पडू नका. तुमचे आमचे आजवरचे संबंध लक्षात ठेवा. आम्ही तुमच्यासाठी कोण आहोत हे लक्षात ठेवा. आम्ही तुमच्यासाठी काय केलंय ते लक्षात ठेवा. का चांगल्या नात्याला बी नजर लागते हो. हा, नातं जपा. डॅडी, हे काय सगळं सांगायला लागतं का? सांगा बरं. अहो, तुमचा फोटो राहुला मी घरात. दररोज त्या फोटोच्या पाया पडतो. हे बघा, माझ्या मनातलं तुमचं स्थान आहे ना, कुणीच हलवू शकत नाही. काल जे झालं ते शेवटचं झालं. इथनं पुढे ना गावाच गैरसमज करून घेणार नाही. आव नको नको नको, आमच्या पाया पडून आम्हाला लाजवू नका जावई बापू. नाही डॅडी, माझ्या देवाच्या पाया पडतोय मी. तुमचा आशीर्वाद असू दे. अहो, आमचे आशीर्वाद तर तुमच्या कायम पाठीशी आहे. काळजीच करू नका. मग झालं. येतो डॅडी. या चल.
येतो आता येतो. तुळजा उतर उतर. तुळजा आता का तोंडपर्यंत बसलीस तू? म्हणजे तुला काय गरज होती त्यांच्या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ दाखवायची? मला माहिती आहे, तू चांगल्यापर्यंतच केलंस सगळं. आता तुझं हसू झालं ना? तुझं मला नाही आवडत माझ्या बायकोवर कोणी हसलेलं, तिला नावं ठेवलं. तुला काय वाटलं? तू फक्त डॅडींना बोलल्यावरच मला राग येतो का? मला त्रास होतो का? तसं नाही तुळजा. ते जरी तुला बोलले ना तरी मला त्रास होतो. आता हस बघू, चल जाऊ दे. अगं हस ना. तू नाही हसणार का? नाही हसणार? जोपर्यंत तू हसत नाही ना तोपर्यंत आपण इथनं हलायचंच नाही, घरीच जायचं नाही, इथंच थांब. तू तोंड पाडून बसलीस ना, मी पण असंच बसतो. राहू दे, घरीच नको जाय. बसू इथं थंडीचं कुडकुड. मी कुठल्या त्रासातून जाते हे कसं सांगू मी सूर्य? खूप मोठी संधी आज माझ्या हातून गेली आहे. मला कळत नाहीये की त्या पेनड्राईव्ह मधलं फुटेज गेलं तरी कुठे. मला संगीत खुर्चीत गुंतवून शत्रूनेच तर. आता या शक्यतांचा काहीच अर्थ नाहीये. मी आज डॅडींसमोर हरले सूर्य. तुला त्यांचा खरा चेहरा नाही दाखवू शकले. मला माफ कर, पण जोपर्यंत मी या प्रकरणाचा छडा लावत नाही मी शांत बसणार नाहीये. तू जर अजून तशीच आहेस तू. अगं हस ना ग माझ्यासाठी. एवढंच अजून अजून. हा आता माझी बायको शोभते. सोबून दिवशी चल. देवा मला माफ कर. माझ्या हातून एक चुकीचं काम घडलं, पण हे मी फक्त माझ्या दादासाठी आणि माझ्या बाहेरच्या माणसांसाठी केलं. मी जर हे केलं नसतं ना तर शत्रूने माझ्या माहेरच्या माणसांना कधीच सुखाने जगू दिलं नसतं. माझ्या दादाचं काही बरं वाईट केलं असतं. खूप खूप वाईट आहे तो. दादा उद्या का नाही आपण मस्त मज्जा करू. फुलटो एकदम रानात मज्जा करू. हा आणि त्या बागेतनं पेरू पण आहेत, पेरू पण खाऊ दादा. डाळिंब पण आहेत. हा चालेल. हे बघा, दुसऱ्याच्या रानात जायचं नाही, दुसऱ्याच्या बागात जायचं नाही. आपण होरडा पार्टी करायला निघालोय ना तर होरडाच खायचा फक्त. काय अरे पण दादा वहिनी एवढं जिंकली तर मोठं डेकोरेशन झालं पाहिजे ना. काय? धनु दीदी सेलिब्रेशन बोलायचं का तुला? तेच ते सेलिब्रेशन, मोठं सेलिब्रेशन झालं पाहिजे, हो की नाही वहिनी? वहिनी दादा वहिनीला काय झालं? हा ती जरा थकली असेल, तुम्ही जाऊन झोपा. जा चल धनु.